हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग्समध्ये ज्याचं नाव आहे मॉम अँड सन ब्लॉग्स. तर चला आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की मी आज काळ्या मसाल्याची शेवग्याची भाजी बनवणार आहे. तर बघा कशी वाटते तुम्हाला. हे बघा मी त्यासाठी काय साहित्य घेतले आहे. लसूण, मिरची, अद्रक, कोथिंबीर घेतली आहे, एक कांदा भाजून घेतला आहे, खोबरं भाजून त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि खसखस घेतलेली आहे. आणि इथे मी कुकरमध्ये भात वगैरे शिजायला लावलेला आहे आणि मस्त अशा शेवग्याच्या शेंगा कट करून धुवून वगैरे क्लीन करून ठेवलेल्या आहेत. त्या शेवग्याच्या शेंगांच्या सर्व साली वगैरे सर्व काढून स्वच्छ अशा पाण्याने मी धुवून घेतलेल्या आहेत. आणि पुढे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे मी पुढे काय करणार आहे ते. तर चला बघत राहा व्हिडिओ. आपला मसाला वगैरे मी रेडी करून ठेवलेला आहे आणि जसे 2 शिट्ट्या होणार भाताच्या मग मी मसाला फ्राय करून घेणार आणि मग भाजीला फोडणी वगैरे देणार आहे. आणि मी जी थोडी भांडी होती चहाची ती पण घासून घेतली. आणि बघा ना, शिट्टीच्या आवाजाने आपला गोला पण इथे उठून बसलेला आहे. तर मी आता त्याला नादवायचा प्रयत्न करते, बघूया कधीपर्यंत गोला झोपतो, किंवा जर तो झोपला नाही तर मग त्याला घेऊनच मला ही कामं करावी लागणार. तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही. तुम्हाला कसा वाटतो आहे व्हिडिओ मला नक्की सांगा. तर चला मी आता इथे मसाला फ्राय करून घेणार आहे. मी थोडंसं तेल टाकून त्यामध्ये मिरची, लसूण, अद्रक वगैरे सर्व मसाला जो काढलेला आहे तो सर्व इथे व्यवस्थितपणे छान असा फ्राय करून घेतलेला आहे. आणि हा मसाला फ्राय केला ना तेलामध्ये व्यवस्थित, तर आपली भाजी जी आहे ही टेस्टी पण लागते आणि जी त्यावरती तरी वगैरे पण छान येते. त्यामुळे ही छान अशी मसाला छान असा व्यवस्थित भाजून घ्यायचा, जेणेकरून भाजीची टेस्ट पण छान येणार आणि भाजी दिसायलाही पण छान वाटणार. त्यामुळे चला इथे मी छान असं भाजून घेते सर्व साहित्य. बघत राहा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटतो आहे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही शेंगाची भाजी अशीच बनवता की वेगळ्या पद्धतीने बनवता ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर बघत राहा. आणि मी यासाठी शेंगदाणे वगैरे काहीच यूज नाही केले, तर मी ओन्ली खोबरंच वापरलेलं आहे. म्हणजे आपण जसं चिकनच्या कालवणाला वापरतो सेम त्या टाईपचं. आणि जे उरलेलं तेल होतं मसाला भाजून घेतल्यानंतर त्यामध्येच अशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे सर्व ते जे असतं तेल वगैरे ते सर्व त्याला लागतं. हे बघा आता मी यामध्ये मस्तपैकी आपलं वाटण टाकलेलं आहे. त्यामध्ये मी चिकन मसाला, हळदी, मीठ आणि धने पावडर सर्व काही टाकून घेतलेलं आहे. शेवग्याच्या शेंगा मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या. अशा फ्राय केल्या ना तर मग सर्व शेंगांना छान असा मसाला लागतो आणि शेंगा व्यवस्थितपणे शिजतात पण आणि टेस्टी पण लागतात. आणि ज्यावेळी आपण ही भाजी खायला घेतो ना त्यावेळी टेस्ट वेगळीच लागते. शेंगांमध्ये पूर्ण हा मसाला मुरलेला असतो, त्यामुळे खूप छान टेस्ट लागते भाजीची. तर तुम्ही असंच करतात का मला तुम्ही नक्की सांगा. हे बघा आता मी माझ्या पद्धतीने यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता, म्हणजे तुम्हाला जर भाकरीसोबत खायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मग पातळ करू शकता, किंवा तुम्हाला जर चपातीसोबत खायचं असेल तर आपण थोडीशी घट्ट अशी भाजी करू शकतो. हे बघा गोलाई माझ्यासोबत इथे बघत होता ज्यावेळी भाजी अशी उकळत होती. आपला भात इथे रेडी झालेला आहे आणि भाजी ही शिजत आहे. आणि मस्त गोला पण आपला छान असा खेळत होता. तो काय झोपलेलाच नव्हता आज, त्याची मस्ती चाललेली होती. मी बघत होते, माझी भाजी पण शिजत होती आणि त्याचप्रमाणे आपला गोला पण छान असा इथे मस्ती करत होता, खेळत होता. अधूनमधून तोही रडत होता. तर बघा आपल्या भाजीचा लूक मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा आपली भाजी अशी झालेली आहे. आणि मी यामध्ये जास्त काही ऑइल वगैरे यूज नाही केलं. तर बघा छान अशी भाजीचा लूक कसा दिसतोय. मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीची करून बघा. आता मला ही बाजरीच्या भाकरीसोबत खायची होती म्हणून मी अशी पातळ बनवलेली आहे. तुम्हाला जर चपातीसोबत हवी असेल तर तुम्ही घट्ट बनवा. आणि मी सकाळी भाजीपाला घेतला होता. तर हे बघा मेथीची भाजी किती छान अशी आहे, हिरवी मस्तपैकी. तर कशी वाटते आपला गोला बघा.
मस्ती करतो इथे, त्याचं खेळणं चालू आहे. मधून अधून मला त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि हे बघा, गोल्याच्या गालाला मस्त मच्छरांनी किस घेतलेला आहे. तो अंगावरच ठेवत नाही रात्री, आणि छोटी बाळं अशीच असतात. तर चला, बाय.